मित्र नमस्कार. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो असं म्हटलं. राजकारण हा बुद्धिमंतांचा खेळ असंही म्हटलं जातं. पण राजकारणाचं एक तत्त्व आहे आणि अलीकडच्या काळात हे तत्त्व अधिक गहिरेपणानं आपल्यासमोर आलं आहे. ते तत्त्व म्हणजे राजकारण हा भलेही बुद्धिमंतांचा खेळ असला तरी बुद्धी कशी वापरावी, कुठे वापरावी आणि चांगल्या कामासाठी वापरावी की वाईट कामासाठी वापरावी याची विचारशक्ती राजकारणातून हद्दपार होऊ लागलेली आहे. मित्रो, हे सांगण्याचं कारण म्हणजे भाजपमध्ये एकेकाला संपवण्याचं निर्माण होत असलेलं कारस्थान. हे कारस्थान काय आजचं नाही. आज भाजपमध्ये राहून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तुम्ही पाहत असाल, तुम्ही म्हणजे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तर तुम्हाला पद्धतशीर भाजपमध्ये संपवलं जातं. आजपर्यंत असे अनेक नेते संपून गेलेत ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिरून मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहिली. कोण होते हे पदाधिकारी? कोण होते हे नेते ज्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न भाजपमधून पूर्ण व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती आणि ते आज भुईसपाट झाले? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहत आहे विचारमोती. मित्रहो, तुम्हाला आठवत असेल जवळपास 12 ते 13 वर्षांपूर्वी मोदी लाट नावाची एक लाट देशाच्या राजकारणात येऊन गेली. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा एक उगवता इंद्र होता. केंद्रामध्ये नरेंद्र तर महाराष्ट्रामध्ये होतंही देवेंद्र. महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींचं सरकार बसण्यापूर्वीच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्याच्या दृष्टीनं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि जुन्या जाणत्या नेत्यांनी वाटचाल सुरू केली होती. त्याच्यातच एक तरुण आणि उमदा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येत होतं. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपचे एक स्टार प्रचारक म्हणून निवड झाली होती आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांना हायलाईट भाजपने केलं होतं. दुसरीकडे महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव जरी पुढे आलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुका लागल्यापासून ते विधानसभा निवडणुका संपेपर्यंत अपार मेहनत घेतली. राज्यातील जलसिंचन घोटाळा त्यांनी उघडकीला आणला. 10 ते 12 वर्षापूर्वी ज्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील तर आजसुद्धा दिसेल की देवेंद्र फडणवीस यांनी जलसिंचन घोटाळ्याची मोठ्या प्रमाणावर रसद माध्यमांना पुरवली. अनेक माध्यमांवर जलसिंचन घोटाळा, अपुरी धरणं, कोरडी धरणं आणि धरणाच्या नावावर चाललेली लूट या सगळ्या गोष्टींचा उहापोह पोलखोल केलेली अनेक चॅनलवर तुम्हाला दिसली. त्यामुळे महाराष्ट्रातलं सरकार बदललं आणि महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं. महायुतीचं सरकार येणार याची भणक त्यावेळी भाजपला लागलेली होती. कारण लोकसभेमध्ये भाजपने अभूतपूर्व असा इतिहास निर्माण केला होता. विरोधक जवळपास भुईसपाट झाले होते. महाराष्ट्रात सुद्धा भाजपला लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होईल हे निश्चित होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भाजपकडून कोण असणार याची चर्चा सुरू झाली होती. त्याचवेळी अनेक जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधायला सुरुवात केली. मीडियाने सुद्धा बातम्या पेरायला सुरुवात केली. जो तो आपापल्या परीने आपलं नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत होता. जो तो आपणच कसं भाजपला वर आणलं, महाराष्ट्रात भाजप कशी रुजवली, खेड्यापाड्यात भाजप कसं नेलं याच्या जाहिराती करू लागला. त्यातलीच काही नावं होती ते म्हणजे भाजपचे त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले एकनाथ खडसे यांचं. एकनाथ खडसे ज्यावेळी भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. तसं पाहायला गेलं तर एकनाथ खडसे यांचा दांडगा अनुभव आहे. एकनाथ खडसे यांच्यापाशी भाजपचा दांडगा अनुभव आहे. पण काय ते तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. तर एकनाथ खडसे यांचं नाव पुढे आलं. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा आपण इच्छुक असल्याचं नाव हळूच मीडियाच्या माध्यमातून पुढे केलं. त्याचवेळी एक मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे यांचं नाव पुढे आलं.
आणि महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार का असा प्रश्न मीडियातून पंकजा मुंडे यांचं नाव घेऊन विचारण्यात आला होता. अशी अनेक नावं पुढे आली आणि या नावामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव मागे पडतं की काय अशी फडणवीस यांच्या समर्थकांना चिंता वाटू लागली. मित्रहो, तरीसुद्धा ते नाव मागे पडलं नाही. उलट देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठीने आणि संघानं निवडलं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एका तरुण उमेदवाराला संधी मिळाली. आता ज्यांनी स्वतःची नावं पुढे केली होती त्यांचं काय झालं आणि ते भाजपमध्ये कसे भुईसपाट झाले आता ते पाहू. मित्रहो, एकनाथ खडसे हे तसे अभ्यासू नेते होते. खानदेशमध्ये त्यांनी भाजप रुजवली, भाजप तळागाळात पोहोचवली. खानदेशातील अनेक गावांमध्ये या सर्व गोष्टी खऱ्या होत्या. तरीसुद्धा एकनाथ खडसेंच्या नावाला भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला नाही. त्याच्यामागे अनेक कारणं होती. एकनाथ खडसे यांचा त्यांचा फटकळ स्वभाव देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर लगेचच दिसून आला. कारण एकनाथ खडसे यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व गुणावर टीका करायला सुरुवात केली. आपण भाजपसाठी एवढं जीवाचं रान करूनसुद्धा भाजपला त्याची किंमत नाही अशा शब्दात भाजपवर त्यांनी टीका केली. जो समंजसपणा हवा होता, जी आपल्यासाठी येणाऱ्या संधीची वाट पाहणं गरजेचं होतं, ते त्यावेळी एकनाथ खडसे यांनी दाखवलं नाही. आणि देवेंद्र फडणवीस हळूच एक बाण एकनाथ खडसे यांच्यावर सोडू लागले. एकनाथ खडसे यांना पद्धतशीरपणे भाजपमधून बाहेर ढकलण्याचा, त्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न सुरू झाला. एकनाथ खडसे हे लेवा पाटील समाजाचे, त्याच्यात खानदेशात जातीयतेवरून अनेक वेळा मत दिलं जातं. त्यामुळे लेवा पाटील जिथं समाज असेल त्या ठिकाणी लेवा पाटील उमेदवार देण्याकडे अनेक पक्षांचा कल असतो. एकनाथ खडसे यांना बेदखल करण्यापूर्वी एकनाथ खडसेंची ताकद अजमावण्यात आली. त्याच्यासाठी भाजपने गुप्तपणे खानदेशामध्ये सर्वे केला. या सर्वेमध्ये भाजपला असं स्पष्ट दिसून आलं की भाजपची ताकद म्हणून खानदेशामध्ये वेगळी ताकद आहे, खडसेंची ताकद त्या मानानं फार कमी आहे. असं दिसून आल्यानंतर भाजपने एकनाथ खडसे यांच्याकडे आणखी दुर्लक्ष करायला सुरुवात केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेता असलेल्या एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकलं असतं, पण त्यांनी संयम दाखवला नाही. दुसरीकडे त्याच्याबरोबरच एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे कोणालाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदी आपण बसावं असं वाटणं हा काही गुन्हा नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी केलेला आपली इच्छा बोलून दाखवली हा सुद्धा काही गुन्हा नव्हता. पण त्यांनी त्यांच्याच पक्षश्रेष्ठींवर केलेले आरोप हे भाजपच्या जिव्हारी लागले आणि भाजप त्यावेळी खवळून उठला. देवेंद्र फडणवीस त्या विरोधात बाण सोडू लागले वेगवेगळे आणि ते बाण अचूक खडसे यांच्या जिव्हारी लागत होते. खडसे त्याच्यातून घायल होत होते. एकनाथ खडसे हळूहळू बेदखल करण्यात आलं. शेवटी एकनाथ खडसे यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यावेळीसुद्धा भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ज्या गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांनी पक्षात आणलं म्हणण्यापेक्षा राजकारण शिकवलं, ते गिरीश महाजन एकनाथ खडसे यांच्यावर आरोपांच्या तोफ डागू लागले. तुम्ही पक्षातून गेल्यामुळे पक्षाला काहीच फरक पडत नाही अशा शब्दात त्यांनी त्यांची निर्भत्सना केली. खरं सांगायचं झालं तर एकनाथ खडसे यांचा एक आरोप हा नक्कीच चुकीचा आहे. कारण एकनाथ खडसे त्यावेळी म्हणाले होते की मी भाजपसाठी एवढं केलं पण भाजपने मात्र मला काहीच दिलं नाही. हे म्हणणं चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ते महसूल मंत्री होते. ज्यावेळी महायुतीची सत्ता आली त्यावेळी त्यांना मंत्रिपद भाजपने दिलं. दुसरीकडे त्यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे यांना खासदारकीची उमेदवारी दिली, खासदार केलं, ज्या आता केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यानंतर त्यांच्या मुलगी असलेल्या रोहिणी खडसे यांनासुद्धा पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर पद दिलं. मंदाकिनी खडसे ज्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत त्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा होत्या. जिल्हा दूध संघाचं अध्यक्ष असणं हे महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांमध्ये एक क्षुल्लक पद वाटेल, पण जळगावमध्ये ज्या पद्धतीने जिल्हा दूध संघ काम करतो आहे, ज्या पद्धतीने या दूध संघाची उलाढाल आहे ते तुम्ही पाहिलात तर कळेल की ते केवढं मोठं पद आहे.
सांगायचं झालं आणखी एक राहून गेलं, एकनाथ खडसे यांचे पुत्र, दिवंगत पुत्र निखिल खडसे हे सुद्धा झेडपीचे अध्यक्ष होते. अशी अनेक पदांवर म्हणजे एकनाथ खडसे यांच्या घरातील प्रत्येक सदस्य याला भाजपने काही ना काही पद दिलं होतं. काही जणांची पात्रता होती, काही जणांची नव्हती, तरीसुद्धा पद दिलं. आणि अशा काळात एकनाथ खडसे यांनी असं म्हणणं हे चुकीचं होतं. देवेंद्र फडणवीस सोडून त्यांच्या घरातल्या कोणालाही भाजपने पद दिलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावर हा आरोप होऊ शकत नाही. पण एकनाथ खडसे यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवणं, महाराष्ट्राचा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, ही इच्छा बोलून दाखवणं हा काही गुन्हा नाही. त्यामुळे त्यांना असं बेदखल करणं, पक्षातून हकालपट्टी करणं आणि त्यांनी जे काही केलं पक्षासाठी त्याचं तारतम्य ठेवून त्यांना कुठेतरी पक्षात योग्य स्थान देणं, भलेही त्यांना जे अगोदर दिलं होतं एवढं नाही द्यायचं, पण जे काही त्यांचा मान ठेवणं हे गरजेचं होतं, जे देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही. आणि ती त्यांची खूप मोठी चूक आहे. राजकारणात अशा गोष्टी असून चालत नाही. दुसरीकडे मी मगाशी संयमाबद्दल बोललो, जो संयम एकनाथ खडसे यांनी दाखवायला हवा होता, जोच संयम देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला होता ज्यावेळी त्यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संयम दाखवला होता. पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय दिला तो मान्य केला होता. राजकारणात अशा गोष्टी मान्य कराव्या लागतात. जे एकनाथ खडसे यांनी न केल्यामुळे त्यांच्यावर अतिशय वाईट वेळ. नंतर एकनाथ खडसे यांनी पक्षांतर केलं, राष्ट्रवादीनं त्यांना पक्षात घेतलं, त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. त्यांच्या कन्या असलेल्या रोहिणी खडसे यांना महिला संघटनेचं प्रदेशाध्यक्षपद दिलं, तरीसुद्धा तिथे एकनाथ खडसे रमलेले नाही. एकनाथ खडसेंची आत्ताची वेळ तुम्हाला सांगतो इतकी वाईट आहे की ते बेछूट आरोप करतात, पण त्यांना कोणीच विचारित नाही. सांगायचं उदाहरण झालं तर एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी स्पष्ट सांगितलं होतं की मी राष्ट्रवादीत काय रमलो नाही, माझा पिंड हा भाजपचा आहे, त्यामुळे मी भाजपचा निवडणुकीत प्रचार करणार आहे. त्यांचा अशा प्रकारे भाजपने अपमान केला की ज्यांना त्यांनी राजकारणात आणलं ते गिरीश महाजन यांनी असं सांगितलं की त्यांना भाजपचा प्रचार करायचा तर करू दे, पण भाजपने त्यांना काही निमंत्रण दिलेलं नाही की त्याने आमचा प्रचार करावा. त्यांना जर करायचं असेल स्वतःहून तर ते करू शकतात. इतकं लांछनास्पद आणि इतकी घाणेरड्या पद्धतीची वागणूक त्यांना भाजपमध्ये आजसुद्धा देण्यात येते. तरीसुद्धा त्यांनी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून त्यांना आज असं झालं आहे की ते राष्ट्रवादीत रमलेले नाहीत, त्यांना भाजपमध्ये यायचं आहे, पण भाजपमध्ये त्यांना कोणी घेण्यास इच्छुक नाही. असे बेदखल झालेले एकनाथ खडसे. दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं मित्रांनो तर विनोद तावडे, मराठा समाजाचा असलेला एक चेहरा, जो कोणत्याही अध्यात्मात नसतो आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही वादात नसतो. भाजपचे एक जुन्या फळींमधले नेत्यांपैकी ते एक नेते आहेत, पण त्यांना पद्धतशीरपणे डावलण्यात आलं. त्याच्यामागे अनेक कारणं होती. त्यांच्याकडे महत्त्वाचं म्हणजे संघटनात्मक पातळीवर जे काय हे असायला पाहिजे होते, होल्ड असायला पाहिजे, तो नव्हता. त्यांच्याकडे वक्तृत्वशैली हवी, संयम हवा. संयम त्यांच्याकडे आहे, पण वक्तृत्वशैली ज्या प्रमाणात असायला हवी ती नव्हती. विरोधकांना अंगावर घेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये फार प्रमाणात नव्हतं. एक कधीकधी आक्रमक पण तितकाच संयमी आणि तितकीच सभ्य भाषा बोलणं, ह्या ज्या गोष्टी असायला हव्यात. सभ्य भाषा तर त्यांची आहे, ते कधी असं त्यांची जीभ सुटलेली नाही किंवा जिभेचा तोल त्यांनी ढळू दिला नाही, हे खरं आहे. पण ज्या पद्धतीने विरोधकांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे तेवढी त्यांच्यामध्ये चुणूक नव्हती. त्यामुळे त्यांचं नाव मागे पडलं आणि ते एवढं नंतर मागे पडण्यात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची ताकद वेस्ट घालवली की त्यांना पक्षीय पातळीवर, संघटनात्मक पातळीवर त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेण्यात आलं आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणातून एक नाव पुसलं गेलं. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार ज्यांनी स्वतःचं नाव पुढे केलं की मी इच्छुक आहे वगैरे सांगितलं, पण त्यांना त्याची इतकी फळ वाईट मिळाली की त्यांना अलीकडच्या महानगरपालिका निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकीत त्यांच्या होमपेजवर म्हणजे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना भाजपने कोणतीही साथ दिली नाही. त्यांना एकाकी निवडणूक लढवावी लागली आणि तिथे भाजपचा नामुष्कीजनक पराभव झाला. नामुष्कीजनक एवढा पराभव झाला की त्यांना जाहीरपणे असं बोलून दाखवायला लागलं की भाजप मला बेदखल करण्याच्या तयारीत आहे, अशा पातळीवर बोलावं लागलं. इतकी वाईट वेळ सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आली. त्यांना अगोदर विधानसभा निवडणुकीतसुद्धा पराभव पत्करावा लागला होता. ही सुधीर मुनगंटीवार यांची जखम केवढी वाईट आहे तुम्ही पाहू शकता. आणि आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे पंकजाताई मुंडे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या
आणि एक आक्रमक चेहरा, महिलांमधील आक्रमक चेहरा म्हणून त्या ह्या आहेत. त्या भलेही मुख्यमंत्रीपदासाठी योग्य आहेत की अयोग्य आहेत हे बोलणं माझं काम नाही. पण कोणीही, मी मगाशीच म्हटलं की कोणीही इच्छा प्रकट करणं हा काही गुन्हा नाही. पण त्यांनासुद्धा पद्धतशीरपणे डावलण्याचा प्रयत्न केला गेला. एका विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारीच नाकारण्यात आली आणि त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. मित्रांनो, लक्षात ठेवा, गोपीनाथ मुंडे यांचं भाजपसाठी असलेलं महान कार्य सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यांनी किती काम केलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते होते, म्हणजे लोकसभेतला विरोधी पक्षनेता हा पंतप्रधान पदाच्या बरोबरीचा असतो. एवढं मोठं पद गोपीनाथ मुंडेंनी भूषवलं. त्यांची कन्या पंकजा मुंडे, आणि त्यांनी अशी इच्छा प्रकट करणं हा काही गुन्हा नाही. पण त्यांना अशा एवढ्या थोर नेत्याच्या मुलीला, आणि जिनं स्वतःसुद्धा राजकारणात एक स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे, त्यांना उमेदवारीच देऊ नये विधानसभेची, हा त्यांच्यासाठी केवढा मोठा अपमान आहे. पण ती उमेदवारी नाकारण्यात आली. नंतर पुढच्या वेळी लोकसभेत त्यांना उमेदवार देण्यात आली आणि त्यांना पद्धतशीरपणे पाडण्यात आलं. एकदा विधानसभेतसुद्धा त्यांना उमेदवार देण्यात आले आणि त्यांना पद्धतशीरपणे पाडण्यात आलं. आता पद्धतशीरपणे पाडण्यात आलं हे जे मी म्हणतो आहे ते भाजपने केलेलं कट कारस्थान हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. भाजपने स्वतःहून पाडलं आणि त्याची फळं भाजपला अशी भोगावी लागली, फडणवीस यांना अशी भोगावी लागली की त्यांना ह्याच्यामध्ये अक्षरशः ओढाताण करावी लागली विधानसभेमध्ये. त्याच्यातच उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं, त्यांचं सरकार बसलं नाही, महाविकास आघाडीचं सरकार आलं. अशा पद्धतीनं त्यांनी जी पिछाड केली स्वतःचेच उमेदवार पाडण्यामध्ये, त्यांनी जी ताकद वेस्ट घालवली, आणि सुधीर मुनगंटीवार असेल त्यांनासुद्धा भाजपने स्वतःहून पाडलं, स्वतःच उमेदवार दिली आणि स्वतःच पाडलं. पंकजाताई मुंडे यांनासुद्धा भाजपनेच उमेदवार दिली आणि भाजपनेच पाडलं, विरोधकांनी नाही पाडलं. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे त्यांच्या सीट बऱ्यापैकी गमवायला लागल्या भाजपला, आणि त्या ठिकाणी मग विरोधी पक्षांचं सरकार बनलं. ह्या मित्रांनो गोष्टी अशा आहेत. आता पंकजाताई मुंडे त्यानंतर सुरुवातीच्याच काळात ज्यावेळी त्यांनी इच्छा प्रकट केली होती आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी त्यांना महिला व बालकल्याण विभागाचं मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यावेळी चिकी घोटाळा भाजपच्याच लोकांनी उकरून काढला, विरोधकांना त्याची माहिती पुरवली आणि एक मोठा चिकी घोटाळा आला. त्याच्यावर फडणवीस यांनी बोलताना याच्यात जो कोणी सापडेल त्याला सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई होईल वगैरे असं सांगून पंकजाताई मुंडे यांना दाबात ठेवण्याचा प्रयत्न केला, दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या हळूहळू बेदखल झाल्या. आता त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं आहे, विधान परिषदेवर घेण्यात आलं आणि त्यांना एक छोटंसं मंत्रिपद देण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्तीची, म्हणजे भाजपमध्ये तुमची इच्छा प्रकट करणं हा सुद्धा केवढा मोठा गुन्हा आहे, हाही केवढा मोठा देशद्रोह आहे हे तुम्ही समजू शकता. मित्रांनो, या संपूर्ण भाजपच्या रणनीतीबद्दल आणि कुटील कारस्थानाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.